नगरपंचायती निवडणुकीचं मतदान जे आहे अगदी 2 दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे. सध्या या निवडणुकीमध्ये 3 पॅनल आहेत. त्याच्यामध्ये आपलं जे पॅनल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे नेते आहेत. तर हे पॅनल जुळवणी कशी झाली याबद्दल काय सांगाल? नमस्कार. आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणून 17 नगरसेवक प्लस 1 नगराध्यक्ष असे 18 उमेदवार आम्ही अर्ज भरले होते. नंतर आम्ही माननीय तालुक्याचे नेते माजी आमदार राजेंद्र देशमुख, आंध्रबापू आम्ही सर्व एकत्र येऊन तीर्थक्षेत्र विभाग स्थापन केले. त्या सर्व एकत्रित केले. त्यात हे जे बी काही लोक आहेत आपले पवार साहेब, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे बी काही लोक आहेत, काँग्रेस बी आमच्या बरोबर आहे आणि इतर बी बारीक बारीक घटक बी आमच्या बरोबर आहेत. ते आम्ही सर्वांनी म्हणून तीर्थक्षेत्र सगळे एकत्रित लढतोय. आपल्या बरोबर अण्णा आहेत. तर अण्णाच्या बद्दल काय सांगाल? अण्णांच्या बद्दल सांगायला म्हणजे अण्णांचं काम जर मला तर असं वाटतंय अण्णांचं काम तालुका बऱ्यापैकी म्हणजे विसरलेत लोक. त्या अण्णांच्या कुटुंबाचं जर योगदान तालुक्यासाठी बघितलं तर आज जवळजवळ 80% लोक अण्णा बापसाहेबांची संस्था स्थापन केलेली आहे किंवा बाबासाहेब दादांनी कारखाना काढताना कष्ट खाल्लेले किंवा शिक्षण संस्था काढताना जे कष्ट खाल्ले तर आम्ही दोन्ही लोक सांगतील बाबासाहेब दादा 5 रुपये 10 रुपये मागून मुंबईला एसटीने जायचे. एसटीला जाऊन तिथे कोणतं आपल्या गावाचे कोण जे कामगार आहेत आपले सुतगिरणी किंवा मिलमध्ये कामाला जात होते त्यांच्यात राहून ते परत द्यायचे. एवढ्या कष्टातनं तिने कारखाना सुरू केला, शिक्षण संस्था सुरू केली. आज शिक्षण संस्था दादानी काढली, बाबासाहेबांनी अण्णांनी मोठी केली. त्यात जवळजवळ तालुक्यातले जे आता जे लोक आहेत सर्व्हिसला लागलेले ते सर्व त्यांच्या संस्थेत तयार झालेत आणि नंतर सुतगिरणी काढले, दूध संघ काढला आणि चांगल्या संस्था चालू आहे तरी. त्यामुळं त्या घराचं कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तालुक्याला पहिले एसटी सोय नव्हती. प्रति साला काहीतरी एसटी म्हणजे खेड्यात जायला सोय नव्हती. त्यावेळेला तालुक्यातले 50, 75, 100 लोक जरी आले वाड्यात झोपायला असायचे, त्यांच्या वाड्यात झोपायला असायचे. आणि त्या आईसाहेब ज्या अण्णांच्या बापसाहेबांच्या आईसाहेब होत्या ते स्वतः स्वयंपाक करून सगळ्याला जेवण द्यायचे. म्हणजे कोणालाही उपाशी झोपू दिलेलं नाही. तिथे सकाळी परत नाश्ता करून घालवायचे. हे असं आम्ही ऐकलेलं आहे. आणि आता कसं आहे, मी तेव्हा लहान होतो. एक किस्सा तुम्हाला सांगतो. बाबासाहेब दादा बसले होते कट्ट्यावर बाहेर वाड्याच्या आणि काहीतरी तालमीत पोरांचं आणि कोणाच्या तर पेटीतल्या कुठल्या काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि मी शाळेत तिकडे मला वाटतं 9वी 10वीला असेल मी 14-15 वर्षाचा. त्यावेळेला तिकडून येत होतो. त्यावेळेला पहिलवान सगळे आटपाडी तालमीतले ते दादांनी बोलवून घेतलं होतं. माझ्या समोरची घटना आहे. त्या तक्रार ऐकून दादानी त्यांची पायले चेपल फेकून त्या पहिलवानाला मारली होती. म्हणजे एवढं करायला दादा होतेच. गोर गरीब अन्याय झाला का दादा कसे पेटून न उठायचे हे मी जवळ बघितलं. तेव्हापासून मला बी ते फारच भावलं. तसं आमचं कुटुंब दादा प्रेमीच पहिल्यापासून आहेच. आमचे वडील बी दादा बरोबर काम केले. अण्णासाहेब लेंगरे बरोबर साहेबाबरोबर आमदार जे अण्णासाहेब लेंगरे होते त्यांच्याबरोबर आमच्या वडील कामामध्ये आमच्या घरी अण्णासाहेब लेंगरे सतत यायचे. संपतराव माने आमदार यायचे. त्यामुळे हे नेत्यांना मी बघितलेलं आहे. अण्णासाहेब लेंगरेंचं जे राजकारण होतं त्याबद्दल काही सांगाल का? अण्णासाहेब लेंगरे सतत पाटील समाजात असायचे. आमचे वडील बानोपा, तुकाबा, अण्णासाहेब पत्की हे जे लोक. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आटपाडीचे एक अंगठा बहादूर सभा होते. तुम्हाला आठवत का नाही मला माहित नाही. एक धोळासाहेब जिंबल एवढं मोठं काम केलं अण्णासाहेब लेंगरे. 72च्या काळात आलेली घटना आहे ती. त्यांनी फार मोठं म्हणजे नंतर मी मी ज्या वेळेला कळायला लागलं मला त्यावेळेला ती सगळी माहिती घेतली. त्यावेळेला दुष्काळ मोठा पडला 72ला घ्यायचा. त्यावेळेला लोकांना उपासमार होणी त्यासाठी तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या सभापती आणि अण्णासाहेब लेंगरेंनी एवढं मोठं काम केलं होतं. आता जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये बापूसाहेब जे आहेत ते भाजपच्या बरोबर आहेत. परंतु ज्या टायमाला पाठीमाग विधानसभेची निवडणूक झाली होती त्या टायमाला अण्णा उभा राहिलं होतं. त्या टायमाला तुम्हाला शब्द दिला होता असं ऐकिवात आहे. तर सध्या बापूसाहेब तिकडे गेलेत. तर त्यांनी तो शब्द पाळला नाही. याबद्दल तुमच्यामध्ये नाराजी वगैरे आहे किंवा ते काय त्याबद्दल थोडंसं सांगाल का? नाराजी मुळीच नाही, फक्त थोडस वाईट वाटते. ज्या लोकांनी सतत बाबासाहेब दादांनी किंवा अण्णा बापसाहेबांच्या कष्टातून संस्था उभा केल्या
त्या संस्था बंद पाडण्याचं ज्यांनी प्रयत्न केला सगळ्यांनी, आणि थोडंसं दुर्दैवी म्हणा, तालुक्याचं म्हणा किंवा त्यांचं वाड्याचं म्हणा, ज्यांना बऱ्याच लोकांना त्यांनी त्या कुटुंबांनी आमदार केले, जिल्हा परिषद सदस्य केले, बऱ्याच पद त्या कुटुंबामुळे बऱ्याच लोकांना मिळली. आणि जे पदावर बसेल त्या प्रत्येकाने त्यांना डॅमेज करायचा प्रयत्न केला. संस्थेत असू द्या, शिक्षण संस्थेत असू द्या, राजकारणात असू द्या, प्रत्येक जे सत्तेत जाईल प्रत्येकाने डॅमेज करण्याचाच प्रयत्न केला. आणि मी आणि अशोक लोटे आम्ही बापसाहेबांना भेटलो होतो. बापसाहेब आपण मिळून करूया, अण्णा आपल्या बरोबर आहेत. तर बापसाहेबांनी एकच शब्द सांगितलं, अडचण आहे, आणि त्यांची घालमेल मी बघितली. त्यामुळे मला त्यावेळेला जरा थोडं वाईट वाटलं. एवढं समजून घ्यावं सगळ्यांनी. आता या आटपाडीच्या कारखान्याने जवळजवळ 700 लोकांना 30 वर्ष रोजगार दिला. ते आज कुटुंबाला ज्या लोकांनी तक्रार करून हे कारखाना बंद करण्याचा प्रयत्न केला, ते आतल्या हितले नेते किंवा त्यांचे वरचे नेते सर्व त्यात प्रतिशील होते. त्यामुळे आज बरेच लोक बेकार झाले. आटपाडी दृष्टीने कारखाना सुरू होणं फार महत्वाचं आहे. आता ऊस भरपूर झालाय, आटपाडीत भरपूर शेतकऱ्यांचा ह्या ऊस कारखान्याला जी लागणारा ऊस आहे त्याच्यापेक्षा 1.5 पट ऊस आता आपल्याकडे आहे, तालुक्यात आहे. त्यामुळे ही कारखाना सुरू होणं फार महत्वाचं आहे. या निवडणुकीमध्ये आता तानाजी पाटील यांचा एक गट आहे. ते तानाजी पाटील पहिले मला वाटतं देशमुख घराण्यांच्या बरोबरीने राहूनच ते जिल्हा परिषद सदस्य बनले होते. आता ते विरोधात आहेत. तानाजी पाटलांना बऱ्याच वेळा त्यांचा अण्णांचा बापसाहेब सभा म्हणा काय म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा बरोबर म्हणजे त्यांनी फायदा घेतला. त्या कुटुंबाच्या कामाचा, त्यांच्या त्या माणुसकीचा फायदा तानाजी पाटलांनी बऱ्याच वेळा घेतलाय, त्याचा फायदा घेतलाय. पण तानाजी पाटलांना मी बी बघतो, जवळून बघितलेलं आहे. तानाजी पाटील नेहमी त्यांना डॅमेज करणे, एकच काम असतं, डॅमेज करणे, राजकीय डॅमेज करण्यासाठीच प्रयत्न तानाजी पाटलांनी बी केलेले चालूच, त्यांचे चालूच असतात, नेहमीच चालू असतात. त्यांनी जे उमेदवार उभा केलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगा? तानाजी माझं तर स्पष्ट मत आहे, तानाजी पाटील काय आहे ते काही सांगायची गरज नाही, सगळ्या गावाला माहिती आहे आमच्या. आणि उभा केलेला उमेदवार त्यांचा 5 वर्षात काय नुसता भ्रष्टाचार काही केलेला नाही. आणि आता बाकी भानगडी बऱ्याच पेपरलाही तुम्ही वाचले असतील, ते जरा माहिती घेतली तर कळेल. आणि आता गावात जर फिरलं तर लक्षात येईल, प्रत्येक म्हणजे व्यक्ती त्याच्याबद्दल काय बोलतोय ते तुम्ही जरा थोडं सर्वे करा, का माहिती घेतली तर बरोबर. दुसरं भाजपचा उमेदवार आहे, त्यांनी नोकरी सोडली आणि भावनिक साथ घालतायत. ते उमेदवार माझ्या मते भयंकर जातीवादी उमेदवार आहेत. ते पण त्यांचा एकच उद्देश, राजकीय फायद्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करणे, मराठी समाज नको ती वक्तव्य करणे, ते सर्व त्यांचे चालू असते. त्यांना राजकीय पोळी भाजायसाठी ते कुठल्याही थराला जाणारा माणूस आहे, ही माझं स्पष्ट मत आहे. त्यांचे जे भाजपचे त्यांचे नेते आहेत गोपीचंद पडळकर, आता पडळकर साहेब जे आहेत त्यांना सुद्धा पहिल्यांदा त्यांचे भाऊ सभापती म्हणजे जिल्हा परिषद निवडून आला, राजनांना बापूसाहेबांनीच आणले, पुन्हा सभापती केलं. त्यामुळे ते त्यांचे राजकीय एक म्हणजे काय म्हणतात राजकीय सटल झाले ते. आणि नंतर त्यांना पुन्हा भाजपने आमदार दिले, त्यांचे बोलण्याची कला असल्यामुळे आमदार दिले त्यांना. ही निवडणूक लागल्यापासून जेव्हा जे लोक आपल्याकडे भेटतात, आपल्या सपोर्टमध्ये येतात, तर अशा काही लोकांवरती पाळत ठेवून त्या लोकांना समोरचे जे पॅनलचे आहेत लोक ते धमकावणे वगैरे अशा काही बऱ्याचशा तक्रारी आल्याची ऐकिवात आहे. तर त्याबद्दल काय बोलाल? अशा भरपूर घटना आहेत. सौरभभाई पाटील बरोबर एखादा कार्यकर्ता दिसला का त्याला फोन जातोयच, त्याला वेगवेगळ्या प्रकारे धमकवले जाते. आणि बऱ्याच मतदाराला नको त्या गोष्टीचं भीती घातली जाते, कोणाला आरक्षणाची भीती घातली जाते. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आता जी शॉपिंग सेंटर अंबा पाटलांनी बांधले, त्याच्यात मीटिंग होऊन तिथे एका नेत्यांना आटपाडीच्या सांगितले ती शॉपिंग सेंटर मी काढणार आहे आणि तिथे नवीन उभा करणार आहे. म्हणजे त्यांना भीती राहावं, नवीन उभा आपल्याला गाळ्यात दिली का नाही, मग मतदान नाही दिलं कसं होईल, ही भीती. बऱ्याच गोष्टी आहेत त्यात त्याने बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ब्लॅकमेल पद्धतीनेच मतदान घ्यायचं चालू आहे. आटपाडी बऱ्याच सगळ्या मतदारांना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवले जाते, धमकावलं जाते.
किंवा त्या गाळ्याचं मागे सांगितलं जे शॉपिंग सेंटर काढून नवीन बांधणार आहे, असं काही प्रकार होऊ शकत नाही. आणि हे काही कोणाच्या मालकीचं नाही, हे गव्हर्नमेंटनं रामभाऊ पाटील असताना जे गव्हर्नमेंटच्या फंडातून ते काम झालेलं आहे. असा प्रकार करताच येत नाही. त्यासाठी कुठल्याही मतदाराने न घाबरता धाडसानं पुढे येऊन मतदान करून सर्व आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीशी ठाम राहावं ही सर्वांना विनंती. प्रचाराच्या धामधुमीतून आपण वेळ काढून आमच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं दिली याबद्दल आपलं धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.